कोणत्या गावचं? नमस्कार. अंतरवलीची भव्य दिव्य एक ना पंचवीसचा पोता जोड आता रात्रीचे 12:19 झाले. आता जरांगे पाटील झोपलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे गर्दी. दस्तापूरवर या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आदरणीय माणिक महाराज रेंग्या आहेत. त्याचबरोबर आदरणीय माऊली महाराज निकवालीकर ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आज 14 ऑक्टोबर 2023 जरांगे पाटील मराठा स्वागत. या जयघोषामध्ये आपण या ठिकाणी आलेला आहात. आपणास विनंती आहे की आपण काय फोटो घ्यायचा. आता आपण बघतोय अंतरवली सराटीमध्ये 7:38 झालेले आहे. जरांगे पाटलाचे पत्रकार परिषद चालू आहे. आज 14 ऑक्टोबर 2023 आज सभा आहे. ठीक 12 वाजता जरांगे पाटील ग्राउंडवर येतील. कोणीही तुम्ही बघू शकता जरांगे पाटला मीडिया इथंच. जरांगे पाटलाने आमरण उपोषण केलं होतं 17 दिवसाचं. जरांगे पाटला मिलिटरी फोर्सचा पण बंदोबस्त आहे रात्रीपासून लोकांनी. आणि आपण बघू शकतो इथं किती पब्लिक उत्साही जरांगे पाटलाला ऐकण्यासाठी. हा परिसर अंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना. सावित्रीबाई फुलेंच्या सुद्धा अंगावर शेत फेकले. आज तेच लोक शिक्षणासाठी संस्था टाकायसाठी मरामर चालली त्यांची. तेच पुस्तक डोक्यावर घेऊन पळत येतात. समजून घ्या शांततेच्या याच्या सुद्धा हे लय मोठं युद्ध शांतता सुद्धा. त्यामुळे आज तुमच्या सगळ्यावर इथं जबाबदारी इथं बसणाऱ्यावर सगळ्या कोणाला वळवळ करू गाळबोट लागू द्यायचं नाही. पुऱ्या तिकडे निघायचं ते कोण असलं ते आपला नाहीच. जर कोणी गाळबोट लावत असं ना ते मराठ्याचं नाही. ते कोणी जर आपल्या कार्यक्रमाला गाळबोट लावा लागलं ध्यानात राहू द्या. ते मराठ्याच्या आवडलं दिसलं नाही ते पोटचं सुद्धा नाही. कारण ते आपल्या शांततेत आलेल्या मराठ्याला डाग लावायचं काम करायला आलेले नाही. त्याला कोणीतरी घुसविलंय. कुणी सांगितलं असेल तिकडचं एखादे ते नाही का म्हणतोय आपण इतके घेतले तितके घेतले. त्याच्यासाठी सगळ्यांनी शांततेत राहायचं. नुसता राग व्यक्त नाही करायचा. तुम्हाला काय करायचं 10 दिवसात आणखीन कसे देत नाहीत ना बघू ना. तुम्ही कोण पाहिजे करते शांततेत. आणि कोणी आज कोणी भेटायचा आग्रह धरू नका. कारण मी आज गळून जाईल. मी भाषण करू या नाव महाराष्ट्रातील मराठा समाजाचा महाराष्ट्रातील मराठा मुलाच्या हितासाठी त्या ऐतिहासिक सभेचा मी साक्षीदार आहे. घराघरातून मराठा या आरक्षण विषयासाठी पेटून उठलाय. आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा. माझ्या मायबाप मराठा समाजानं जो शब्द दिलाय त्या शब्दावर माझा मराठा समाज आजही ठाम आहे.
दिले. माझ्या मराठा समाजाने शब्द दिला होता, ही सरकारला विचारणार नाही आणि माझ्या जातवान मराठ्यांनी तुम्हाला आज सुद्धा दिले. आपला थोडीफार गैरसोय आमच्याकडून झाली असेल त्याबद्दल आम्ही तुमची माफी सुद्धा मागतो. आपल्या लेकरां बाळासाठी खूप आपण 10 पिढ्या सहन केलंय. एवढं ऊन आणि थोडी गैरसमज झाली असेल, गैरसोय झाली असेल, ते पण सहन करा भाऊ. कारण आपल्या लेकरांना जर आपल्याला आनंदात आणि सुखात बघायचं असेल तर आपल्याला हा संघर्ष आणि हा त्रास सहन केल्याशिवाय पर्यायच नाही. तुम्ही रात्रंदिवस उन्हात पावसात वाऱ्यात जे काबड कष्ट करता त्याचा झीज करायचा आता खरा दिवस आलाय. आता आपण नाही हटायचं. या राज्यातला सगळ्यात मोठा समाज या मराठा समाजाची विनाकारण तुम्ही हाल आणि अपेक्षा करू नका. या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्रानं आणि राज्यानं आंदोलन शांततेत होणार, पण मराठे आता मागं हटणार नाही. खाली नाही आणलं पाहिजे. अरे बाबू विराट रूप त्यांचं पुरा देश बघतोय. मराठे बदले, मराठ्यांना रोखण्याचा सोपं आहे. जनतासमोर घरात धुवा तू खाली बसा. आता सगळे बनालेले बसा खाली. तुम्हाला विराट रुपयात आता मैदानाचे जागेवर उभा राहा. कारण रस्त्याचे केल्याच्या नंतर मैदानातले शांततेचा रस्ते सुरू. भारत माता की सगळ्यांनी शांततेत जायचं. अगोदर रोजचं जाऊ द्या. आज मी कोणालाही भेटणार नाही. मोदी साहेबांना सांगण्याचं कारण सुद्धा सांगतो. हे टंगळ मंगळ काय कळलं तुम्हाला मी काय म्हणतो. हे ज्यांच्या जण हा म्हणजे नसतो यांचा काय अंदाजा वाटा मग त्यांना याच्यात घेतलंय की एक पण जेव्हा गटो गजन असं म्हणतात लोक बरं का. मुंबई चला मुंबई रामकृष्ण जय शिवराय. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. एक मराठा लाख मराठा. जरांगे पाटील आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. जय भवानी जय शिवाजी. जय शिवराय. नमस्कार. मी मनीष भाऊराव मोगल, लासूर स्टेशन, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी आपल्याला भेटलंय. कुठलं लालसा नाही, कुठं लोक नाही, काहीच नाही. त्याप्रमाणे जिथंही जरांगे पाटलाची सभा असेल, कुठं कार्यक्रम असेल, कामधंदा सगळं सोडून आज आपण 2 दिवस त्या समाजासाठी दिले. आपल्या अनेक पिढ्या बसून काढतील किंवा त्याचा फायदा त्याला होणार आहे. जसं आपण शेतीमध्ये बी टाकतो, त्याची मशागत करतो, त्याप्रमाणे आपल्याला आता हे मराठा जे आरक्षण आहे ते जरांगे पाटला सोबत राहून लढणे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने जिथंही सभा असेल किंवा काही कार्यक्रम असेल, जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून म्हणण्यापेक्षा जरांगे पाटलाच्या आदेशावर सर्वांनी काम करायचे. त्यामुळे
येते बरोबर व्हिडिओ घ्यायचा या युट्यूब ऊपर फोटो काढा घेतला व्हिडिओ काढला तुमचा आता तुमचा फोटो माग एक मिनिट